छत्रपती शिवाजी महाराज की जय। शेतकरी संघटनेचा जय हो। दूध उत्पादक संघटनेचा जय हो। खराब होणार छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शेतकरी संघटनेचा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अरे कोण म्हणतो ते येत नाही, अरे कोण म्हणतो ते येत नाही। दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारनं जाहीर केलेला 34 रुपये हमी भाव शेतकऱ्यांना, खाजगी दूध संघावर कारवाई, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळव्यांचा आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईकांचा जारच घ्या हातावर जारच होता ते छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा वंचित शेतकऱ्याला अनुदान, दूध उत्पादक वंचित शेतकऱ्याला अनुदान, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळव्यांचा आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईकांचा शेतकऱ्यांना अनुदान, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दुकानात 34 रुपये हमी भाव, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा दूध अनुदान वंचित शेतकऱ्याला अनुदान, दूध वंचित शेतकऱ्याला अनुदान
शेतकरी एकजुटीचा शेतकऱ्याला दुधाला 34 रुपये हमी भाव शेतकऱ्याच्या दुधाला 34 रुपये हमी भाव दूध उत्पादक अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान दूध उत्पादक वंचित शेतकऱ्यांना अनुदान शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकऱ्याच्या दुधाला 34 रुपये हमी अनुदान शेतकऱ्याच्या दुधाला 34 रुपये हमी भाव नागपूर इथं शेतकऱ्यांच्या दुधाच्या विषयी काटे अण्णांनी या आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे आणि मागणी त्यांची काय आहे तर शासनाने मध्ये एक जार काढलेला आहे 34 रुपयाचा 34 रुपयाचा जार सरकारनं काढत असताना काय आधार घेतला मला माहित नाहीये पण सगळ्या खात्यामध्ये उत्पादन खर्च काढण्यासाठी विकास अधिकारी आहेत आपल्याकडं 23-24 चा 22-23 चा दूध उत्पादन खर्च आहे 22-23 चा आणि गाईच्या दुधाला उत्पादन खर्च 62 रुपये आणि 28 पैसे कळवलेला आहे सोलापूरचा दूध विकास अधिकारी आहे कायदा काय सांगतो की किमान याच्यावर 15% नफा दिला पाहिजे 62 रुपयावर कारण उत्पादन खर्च हा उत्पादनाला जातो त्यांनी जगण्यासाठी म्हणून त्याला 15% नफा दिला पाहिजे कायदा सांगतो 15% शेतकऱ्याचं भागत नाही म्हणून आत्महत्या होतात म्हणून डॉक्टर स्वामीनाथन आयोग 2004 साली बसवला 2006 साली आयोगाच्या शिफारशी बाहेर आल्या त्यांनी देशामध्ये सर्वे करून सांगितलं शेतकरी जो उत्पादन खर्च करतो तेवढा त्याला मिळत नाही आणि म्हणून आत्महत्या होतात मग उपाय काय तर उपाय सुद्धा स्वामीनाथनला सांगितलं होता त्यांनी सांगितलं होतं उत्पादन खर्च हा उत्पादनाला जातो मग त्याला त्याचं वर्षात एकदा उत्पादन आहे सर्व शेतीमालावर 50% नफा दिला पाहिजे कोण म्हणतो डॉक्टर स्वामीनाथन वारले परवा तर माझ्याकडे पत्रकार साहेब हे पुरावा आहे शासनाच्या दूध विकास अधिकाऱ्यांनी उत्पादन खर्च काढलाय वला चारा किती लागतो वाळला किती लागतो सुक्रास किती लागतं एका गायचं दूध किती आणि उत्पादन खर्च किती तरी एका लिटरला 62 रुपये आणि 28 पैसे आणि त्याच्यावर 50% जर नफा धरला तर तो किती जातोय 100 रुपये आणि म्हणून आमची मागणी आहे 80 साली 1 लिटर दूध विकलं की 1 लिटर पेट्रोल येत होतं 80 साली 1 लिटर विकलं की दूध 7 रुपये दुधाचा भाव होता आणि पेट्रोल 7 रुपयात होतं तेव्हा गाड्या कुठल्या होत्या माझ्याकडे जावा होती 1 लिटर मध्ये 50 लिटर 50 मिली ऑइल टाकावं लागत होत्या तेव्हा ती 7 रुपयामध्ये 1.50 मागायचो आपण आज ऑइल काय भाव झालंय निव्वळ नुसतं पेट्रोलच 110 रुपये झालंय म्हणून हे महागाईचा निर्देशांक शेतीच्या कुठल्याही धंद्याच्या मेळात घातलेला नाही हा समज विषय काढ समजून घ्या दुधाचा उत्पादन खर्च अन्न मागताना मागितला पाहिजे शासनाच्या अधिकाऱ्यांनी काढलेला उत्पादन खर्च आणि त्याच्यावर 50% नफा हे जर कोणी देणार नसेल तर मग आपलं एक आंदोलन चालू आहे कर कर्जा नाही देंगे बिजली का बिल भी नाही देंगे हे आंदोलन जोरात जर रगडलं तर कुठंतरी नाक दाबलं तर सरकारचं तोंड उघडणार महागाई निर्देशांक कुठं कुठं वाढून गेला सगळे ऊस उत्पादक आहेत आपण ऊसाचा धंदा तोट्यात आला म्हणून गाय घ्यावं लागली गाय काय घेतली आम्ही ऊसाला जर 6,000 रुपये भाव मिळाला असता तर गाय मला वाटतं लाखाची 50,000 विकणार आम्ही शेतकरी नकोच म्हणणार ते 5,000 ऊसाला भाव मिळतोय एकर गायला खायला घालस तर एकरात 50% ऊस निघतोय 2.5 लाख रुपये येतोय हे का नाही मिळून दिलं तर बघा माझ्याकडे 1960 पासूनचा तक्ता आहे 1960 साली ऊसाचा दर 50 रुपये टन होता 70 साली हा 194 रुपये झाला खाली म्हणजे प्रत्येक 10 वर्षांनी दुप्पट होत गेला 60 ते 70 ला लगेच 100 झाला 80 ला इथं लगेच 235 झाला आणि सर्व उत्पादन प्रत्येक 10 वर्षाला ऊसाचा भाव दुप्पट होत गेला अगदी 2010 पर्यंत ऊसाचा भाव
2450 रुपये होत गेला. 2010ला ऊसाचा भाव 2450 झाला. मग 2020 साली 5000 का नाही झाला? हा प्रश्न नीट समजून घ्या. कारण इथं 2010 साली जो कायदा होता तो बदलला. एसएमपीचा एफआरपी केला आणि अजूनही काही लोक म्हणतात एफआरपी मिळाला पाहिजे, एफआरपी मिळाला पाहिजे. एफआरपी मध्ये शेतकऱ्याला कुठल्याही कोर्टात जायची तरतूद नाहीये. एसएमपी मध्ये 14 दिवसात पैसे दिले नाही तर तुम्हाला नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फौजदारी दाखल होत होती चेअरमनच्या विरोधात. तो कायदा रद्द केला. नफा मागण्याची तरतूद होती. सेक्शन 5 मध्ये भार्गव समितीने सांगितलं होतं साखर मळी बग्यात होणाऱ्या उत्पादनावर 50% नफा दिला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला 2010 पर्यंत दिवाळीला हिसाब करून कोण 200 काढत होता, कोण 400 काढत होता, कोण 100 काढत होता. दिवाळीला एक पेमेंट मिळत होतं. हा एसएमपीचा कायदा उडून गेल्यामुळे एफआरपी मध्ये साखर 25 रुपये विकली तरी एफआरपी आणि साखर 40 रुपये विकली तरी एफआरपी. अरे यांनी एका कारखान्याचे 4 कारखाने काढले तरी आपले डोळे उघडणार. कशामुळे निघले 2010 नंतर कारखाने? तर ह्या कायद्यामुळे निघले. तुमचं माझं घरामध्ये पाहुणा पोरगी द्याय ना. मी एक अजून उदाहरण देतो आणि उन्हातलं भाषण बंद करतो. पॉवर माझ्याकडे काही सोन्याचा तक्ता आहे. 1968, 67, 63 हे सगळ्या साली मी सांगत. 1963 साली सोन्याचा भाव होता 63 रुपये. इतर एक मारली मी. सोन्याचा भाव होता 63 साली 63 रुपये. ऊसाचा भाव होता 73 रुपये. 1 टन ऊस विकून 1 तोळा सोनं घेऊन 10 रुपये आमच्या बापाकडे शिल्लक राहत होत. म्हणून आमच्या बापाच्या मागे पाहुणा पोरगी घेऊन हुंडा घेऊन मागे लागला होता. आज आमचं झालंय काय? 20 टन ऊस विकावं लागतो तेव्हा 1 तोळा सोन्याचं. पाहुणा पोरगी न देण्याची कारण मित्रांनो ही आहेत. आपल्याला अण्णाने हाका मारली. मी आलो. अण्णा कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या ह्याचा मी काही बघितलं नाही. फक्त दुधाचं आंदोलन आहे आणि आपण गेलं पाहिजे शेतकऱ्याचा प्रश्न. तर मी तुम्हाला अण्णाला एकच सगळे जाहीर सांगतो की आपण वेगळ्या वेगळ्या संघटना वेगळे आंदोलन करून प्रश्न सुटणार नाहीत. आणि राज्यकर्त्यांना तेच पाहिजे. अण्णा वेगळं भांडला पाहिजे, नाना वेगळा भांडला पाहिजे, पवार वेगळे भांडले पाहिजेत. म्हणजे यांना जमता इंग्रजच सांगून गेला फोडा झोडा आणि राज्य करा. तर आपण ती तरी नीती मोडू यांची आणि एकवट येऊ. उद्या आमची 9 तारखेला महाराष्ट्राची कार्यकारिणी आहे आणि त्या कार्यकारिणी मी अण्णाला जाहीर निमंत्रण देतोय. तिथं रघुनाथ दादा आहेत, महाराष्ट्रातले काही नेते आहेत. तिथं ह्या चर्चा करायच्या. पुढे कसं लढायचं, शत्रू कोण आहे ते पहिल्या ह्यांना समजून सांगितलं पाहिजे. नाही तर शत्रू राहतो एकीकडं आणि हल्ला होतो दुसरीकडं. आपल्याला ते करायचं नाही. आपल्याला अर्थकारण नेमकं आपल्या ग्रामीण भागातलं मजबूत करायचंय. त्याच्यासाठी अण्णा तुम्हाला 9 तारखेला मी इथं निमंत्रण देतोय आणि माझं लांबलेलं भाषण मी इथं थांबवतोय. जय जवान, जय किसान, जय बळीराजा. कोर्टात घेता आज या ठिकाणी जे दूध उत्पादकांसाठी दीपक अण्णांनी जे काही मोर्चा घेतलेला आहे त्या मोर्चाचं सर्वप्रथम पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन मानतो की त्यांना खरोखरच दूधवाल्यांसाठी तळमळ आहे आणि अण्णांनी खरंच एक दूधवाल्यांसाठी जे पुढं होऊन जे काम चालू केलं आहे ते खरोखरच चांगलं काम आहे. भावांनो, 2017 मध्ये महादेवराव जानकर ज्यावेळेस दुग्धमंत्री होते त्यावेळेस त्यांनी 27 रुपयाचा शासन निर्णय काढला. परंतु त्यावेळेस दूध संघावाले 17 रुपये दर देत होते. म्हणून आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली त्या याचिकेमध्ये मुंबई हायकोर्टात आम्ही जाऊन आमचं म्हणणं मांडलं आणि कोर्टाने आमची बाजू ऐकून घेऊन आमचे दूध उत्पादकाचे
पैसे फिरले, तर महादेवराव जानकरांनी त्यावेळेस दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांचे पैसे वसूल करून दिले नाहीत. परंतु त्याच्यानंतर आजचे चालू विद्यमान दुग्धमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो 34 रुपयाचा शासन निर्णय काढला आणि दूध संघावाले आपल्या मनमानीने 26 रुपये, 27 रुपये, 28 रुपये, 29 रुपये असा पाहिजे असा दर देते ती, आणि ह्यांची दूध विक्रीची किंमत मात्र 55-56 रुपये ही जशीच तशी आहे. आणि इकडे मात्र 26 रुपये, 27, 28, 29 असे त्यांच्याच मनाने कमी करायचे नाही करायचे. भावांना ह्यांच्यासाठी जे दूध वाहतूक करतात, गोळा करतात त्यांच्यासाठी 2 रुपये कमिशन, आणि जे दूध विक्री करतात पुढ्यातील त्यांच्यासाठी 7 रुपये कमिशन. 2 अधिक 7 9 रुपये झाले, आणि दूध संघांना 6 ते 7 रुपये कमिशन मध्ये परवडते. हे सगळं कमिशन धरलं तर 14 ते 15 16 रुपये कमिशन झालं. जर 34 रुपये दर दिला तर 34 रुपयामध्ये 16 रुपये जर पकडले तर 50 रुपये विक्री पुढ्याची पाहिजे, पण हे 56 रुपयाने विकतात. ते वरचे 6 बी ह्यांनी खाल्ले कमिशन मध्ये, अजून कोणाला इतर कोणाला देत असते कमिशन. 20 रुपये कमिशन दिलं तरी ह्यांचं भागत नाही. 34 अधिक 20 धरल्यावरती 54 रुपये दर झाला विक्रीचा. जर 34च्या खाली बी ह्यांनी शेतकऱ्यांचे 7-8 रुपये जर हाणाय चालू केले असते, आज राज्यामध्ये जवळजवळ 2-2.5 कोटी लिटर दूध तयार होते. रोजची दूध उत्पादक शेतकऱ्यांची कितीतरी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयात लूट होत आहे. आणि हे राधाकृष्ण विखे पाटील मूग गिळण्यासारखं गप बसत आहे. जर ह्यांना जर खरंच दूधवाल्यांना न्याय द्यायला जमत नसेल ना तर त्यांनी राजीनामा देऊन मोकळं व्हावं. आता त्यांच्या तर काय या निवडणुकीत मुलाला तर लागलाय दूधवाल्यांचा शाप, मुलगा पडलाय तिकडं. आता ह्यांची परत वाट लागू नये म्हणून यांनी लवकर दूधवाल्यांना न्याय द्यावा, नाहीतर ह्यांना वेळेतच लोक जागा दाखवतील. अण्णा तर अण्णाच्या माध्यमातून जागा आणण्यासाठी प्रयत्न करतातच. जर राधाकृष्ण विखे पाटलांना जर खरोखर या आंदोलनाची ठिणगी इथून इंदापूरमधून पेटली आहे, त्याच्यातून जाग आली तर खरं आहे, नाहीतर त्या कुंभकर्णासारखं जसं उठवायचा प्रयत्न करावा लागतो टीव्ही सिरियल मध्ये बघितल्यासारखं, तसं ह्या राधाकृष्ण विखे पाटलाला आता कोमात गेला असतील. आम्ही कशा पद्धतीने जागा आणायचं ते आम्ही ठरवू. एवढंच बोलून मी इथं थांबतो. रामकृष्ण हरी. आजचा हा मोर्चा दूध उत्पादक शेतकऱ्यांना 34 रुपये हमीभाव मिळण्याबाबत व गेल्या 3 महिन्यापूर्वी सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान मंजूर केलं होतं. ते अनुदान मंजूर केल्यावर त्याच्यासाठी मी काही टर्म्स अँड कंडिशन ठेवल्या होत्या. त्या टर्म्स अँड कंडिशनच्या पूर्ण करते किंवा त्याच्यात काही अडथळा कारणास्तव जवळपास इंदापूर तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या 30 ते 40% दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा लाभ मिळेल नाहीये. तर ते दूध अनुदानाची जी साईट होती, जी सरकारनं बंद केलेली आहे आता, ती साईट परत चालू करावी व माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना राहिलेल्या 5 रुपये दूध अनुदानाचा लाभ भेटावा, ही आमची दुसरी मागणी आहे. आमची तिसरी मागणी अशी आहे की जी सरकारनं दुधाला 34 रुपये हमीभाव मंजूर केलेला आहे. एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यायची गरज आहे मित्रांनो, सरकारनं 34 रुपये हमीभाव मंजूर केलाय, तसं तर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा प्रति लिटर भाव हा 90-100 रुपये दिला पाहिजे. ठीक आहे, 50 तर दिलाच पाहिजे. पण आज तुम्ही 34 रुपये स्वतः हमी भाव करता आणि 34 रुपये देखील माझ्या शेतकऱ्याला देत नाही. आणि जे खाजगी दूध संघ आहेत ते 34 रुपये दूध हमी भाव शेतकऱ्यांना मिळावं यासाठी आपला मोर्चा आहे. आपला तिसरा मुद्दा असा आहे की या 34 रुपयाच्या हमी भावाचं जे परिपत्रक आहे त्याचं पालन जे खाजगी दूध संघ व सहकारी दूध संघ करत नाहीत, ज्याच्यामुळे माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होतोय, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. अगदी मी सांगतो की खाजगी दूध उत्पादक संघाचे आपले खाजगी दूध संघाचे परवाने रद्द झाले पाहिजे. आणि माझी सरकारला विनंती आहे की जर खाजगी दूध संघ आपल्या महाराष्ट्रात खूप आहेत आणि त्यांना जर एवढी मस्ती चाललेली असेल
तर उदाहरणार्थ सांगतो, आपला सहकारी दूध संघ पुणे जिल्ह्याचा कात्रज आहे. तर कात्रज न प्रत्येक म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या नव पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातल्या दूध संकलन करून दूध डेअरी गोळा करणं गरजेचं आहे. खाजगी दूध संघ संपले तरी आम्हाला फरक पडत नाही, पण शेतकऱ्यांना 34 रुपये हमी भाव भेटला पाहिजे कमीत कमी. असं असताना जर कुठला खाजगी व सहकारी दूध संघ या परिपत्रकाचं पालन करत नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. पत्रकार बंधूंनो आणि माझ्या इथं जमलेल्या सर्व दूध उत्पादक युवा शेतकऱ्यांनो, आज एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात आणण्याची गरज आहे की महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे आणि असं असताना दूध व्यवसाय हा शेतकऱ्याचा प्रमुख धंदा आहे. प्रमुख धंदा म्हणण्यापेक्षा आता जगण्याचं साधनच झालेलं आहे. असं असताना आज उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाऊस आता सुरू झालाय कुठं, पण आज काही भागातल्या शेतकऱ्यांना गुरांना पाणी दाखवाय पाणी नाही. वल्ला चारा तर जनावरांनी 8-8 दिवस बघितला बी नसेल. अशामध्ये तुम्ही सांगा दुधामध्ये घट होती का नाही? मग इकडं दूध आमच्याकडून विकत घ्यायला तुम्हाला दूध दर पाडताय, मग पुढे पिशवीला कमी केलेत का यांनी? प्रोडक्टला कमी केलेत का? दूध संघ ह्यांचं, पेंडीचं कारखाना ह्यांचं, सगळंच ह्यांचं. फक्त हा अन्याय फक्त आपल्या शेतकऱ्यांवर होतोय आणि त्याचं प्रमुख कारण हे आहे की आपल्यामध्ये एकजुटी नाही. जसं एक राज्यकर्ता माईक हातात घेऊन गुलू गुलू बोलून इलेक्शनच्या वेळेस फक्त 500 रुपयाची नोट आणि 4 दिवस अंडी मटनचं जेवण चालतो आणि आपल्याला 5 वर्ष परतांतरात नेतो, 5 वर्ष आपल्या तालुक्याला लुटून खातो. अशी गत ही कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांची झालेली आहे की शेतकऱ्यांना नेमकं समजत नाही की आपली लूट कुठून होते. आज एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की सरकारनं 5 रुपये अनुदान दिलं, पण त्याच्यामध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन घातल्या, तुम्ही एवढ्या टर्म्स अँड कंडिशन इलेक्शनला घातल्या होत्या. आज 30 ते 40% शेतकऱ्यांना दूध अनुदान भेटलं नाही. ह्याला जबाबदार कोण आहे? शेतकरी आहे का? ह्याला जबाबदार ते डॉक्टर आणि दूध डेअरी संघ आहेत, ज्यांनी चुकीचे फिडिंग केल्यामुळं त्यांचं काही जणांचा डाटा रिजेक्ट झालं आणि खाली आलं. डॉक्टरांनी जर एअर टॅग असेल किंवा त्यांच्या नावाचं करेक्शन असेल, ती जर योग्य वेळी व्यवस्थित केलं असतं तर आज माझ्या शेतकऱ्यांना 30-40 शेतकऱ्यांना 30-40% शेतकऱ्यांना दूध अनुदान वंचित राहता आलं नसतं. पत्रकार बंधूंनो, तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की माझ्याकडे अशी काही रेकॉर्डिंग आहेत आणि काही दूध उत्पादक युवा शेतकरी इथं हजर देखील आहेत की त्यांचं दूध 100 ते 150 लिटर आहे आणि त्यांना दूध अनुदान भेटलेलं नाही. ज्याचं दूध 400-500 लिटर आहे त्याचं दूध अनुदान भेटायची जबाबदारी संघाने घेतली, त्या चेअरमनने घेतली. कारण उद्या जर हा दूधवाला आपल्यापासून लांब गेला तर आपलं मोठं नुकसान होईल. पण ज्याचं 100-150 लिटर दूध आहे, ज्याचं 100-150 लिटर दूध आहे, ज्याचं 100-150 लिटर दूध आहे, आज त्याला कोण वाली राहिलेला नाहीये. आज 100-150 लिटर दूधवाला जर इथपर्यंत येत असेल तर समजून घ्या त्याची घरची परिस्थिती कशी आहे. म्हणजे आपला जो लढा आहे हा प्रॉपर शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी आहे, ह्या मोठ्या हरामखोर माजुऱ्यांसाठी नाहीये. आणि आज एक गोष्ट लक्षात घ्या की पाण्याच्या बाटलीचं दर हे 25 रुपये आणि दुधाचा दर हे 25 रुपये. नाना लाज वाटते या गोष्टीची की पाण्याचं प्रोडक्ट म्हणजे ही बाटली जर तयार करायची म्हणली तर तिला 4, 5 ते 7 रुपये खर्च येतो आणि त्याच्यावर फायदा किती आहे? 19 ते 20 रुपये फायदा आहे. आणि माझ्या शेतकऱ्यांना 1 लिटर दूध काढायला म्हणजे सरकारच्याच काही संस्था ज्या नेमलेल्या आहेत त्यांनी सर्वे करून सांगितलेलं आहे की शेतकऱ्याच्या दुधाला 1 लिटर दुधाला 70, 80, 90 रुपये खर्च येत आहे आणि तुम्ही त्याला दर किती देता तर 25 रुपये. लाज वाटली पाहिजे या गोष्टीची, लाज.
आज माझा शेतकरी असल्या कडक उन्हामध्ये स्वतःतल्या तळ हातातल्या फोडासारख्या जनावरांना जपतो. आज जनावर आजार पडले तर तो स्वतः ऊन वारा पावसाची तमा न बघता डॉक्टर आणणे, बाकीच्या गोष्टी करणे, त्याचे संगोपन पालन पोषण एवढं करून आपल्याला त्या दुधासाठी आणि दूध अनुदानासाठी शेतकऱ्याला झगडावं लागत असेल. माझी सरकारकडे विनंती आहे की ही जी आमच्या 3 मागण्या आहेत, पहिली जी दूध उत्पादक अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे. दुसरी दूध उत्पादक शेतकऱ्याला 34 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे. तिसरी जो खाजगी व सहकारी दूध संघ या 34 रुपयाच्या हमी भावाचं परिपत्रकाचं पालन करत नाहीये त्याला कडक शासन झाले पाहिजे. नाही त्याचं परवानगी रद्द झालं पाहिजे. असं झाल्याशिवाय या माजुरांचा माज मोडणार नाही. मी जाणीवपूर्वक यांना माजुरा म्हणतो. जर माझ्या शेतकऱ्यांचं कोण शोषण करीत असेल, जर माझ्या छत्रपती शिवरायांच्या जनतेचं कोण शोषण करीत असेल, रामकृष्ण हरी त्याला सुट्टी देणार नाही. कुणी बी असू द्या, कितीही मोठा असू द्या, त्याचे कितीही पैसे असू द्या, आम्हाला घेऊन देणं नाही. आम्ही जनतेतलं आहे आणि जनतेसाठीच लढणार, जनतेसाठीच मरणार. ही आमचा लढा आहे. नाहीतर आज या ठिकाणी नानांनी, शेतकरी संघटनेनी, इंदापूर तालुक्यातल्या दूध उत्पादक युवा शेतकऱ्यांनी इथं आले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आभार तसं मानलं नाही पाहिजे, कारण आपण आपल्या हक्कासाठी आल्यानंतर आभार नाही मानलं पाहिजे. आपण आपल्या हक्कासाठी लढतोय. 34 रुपये हमी भाव आपल्या हक्काचा आहे. यासाठी आपण जे तहसीलदारांना निवेदन देत आहोत त्याच्या तहसीलदारांना अल्टिमेटम देत आहोत की येत्या 19 तारखेपर्यंत जर सरकारनं या 3 मागण्या मान्य नाही केल्या तर शिवधर्म फाउंडेशन इंदापूरसह महाराष्ट्रात दूध आंदोलन पेटवेल. याची दखल सरकारने घेण्याची गरजेची आहे. रामकृष्ण हरी. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. दुधाला 34 रुपये हमी भाव, दुधाला 34 रुपये हमी भाव. दूध घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतं देत नाही आणि कोण म्हणतं देत नाही. दूध अनुदान वंचित शेतकऱ्याला अनुदान, दूध अनुदान वंचित शेतकऱ्याला अनुदान. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. माननीय तहसीलदार साहेब यांनी राज्य सरकारपर्यंत पोहोचवले. राज्य सरकारला आता बघितलं असेल तुम्ही, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी झटका बसलेला आहे. आता ह्या झटक्यातनं विधानसभेतले सदस्य जाग्या होईल. तिथल्या स्थानिक आमदारांनी दूध विषयावर बोलावं, अन्यथा इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादक त्यांना त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. 2017 नंतर जे आंदोलन चालू झालं, 1 जून 2017चं आंदोलन तत्कालीन सरकार देवेंद्र फडणवीस यांनी मोडून काढलं. काही शेतकरी नेत्यांना प्रलोभन दिली आणि फूट केली. त्याच्यानंतर माननीय रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली 5 जून 2017 रोजी जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये सरकारने शासन निर्णय घेतला होता आणि त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी 19 जून 2017 जो शासन निर्णय झाला त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी 10 जुलै 2015च्या शासन निर्णयाप्रमाणे होणं गरजेचं होतं. या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. पर्यायानं राज्यातल्या दूध उत्पादकांना दूध संघांनी जवळपास 8,300 कोटी रुपयाला चुना लावला आणि त्याच्यात फार मोठी फसवणूक दूध उत्पादक शेतकऱ्यांची झाली. परंतु शेतकऱ्यांच्या बाजूने कुणीही आवाज उठवला नाही. आता तुम्हाला वाटत असेल की आपल्या आमदारांनी आवाज उठवायला पाहिजे होता, शेजारच्या एखाद्या आमदारांनी आवाज उठवायला पाहिजे होता. परंतु भावांनो, हे शेतकऱ्यांचे नेते राहिलेले नाहीत, हे दूध उत्पादकांचे शेतकरी नेते राहिलेले नाहीत, हे दूध संघांच्या मालकांचे एजंट झालेले आणि त्याच्यामुळे त्यांनी लोकसभेत विधानसभेत कुठेही आवाज उठवला नाही.
आता इथून पुढच्या काळात तुमच्या प्रश्नावर बोलणाऱ्या लोकांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे, तरच तुमचे प्रश्न मार्गी निघतील. अन्यथा येर माझ्या मागल्या अशी परिस्थिती कायम राहील. ही परिस्थिती जर टाळायची असेल तर इथून पुढे आंदोलनात आपला तन मन धनाने भाग घेतला पाहिजे, तर आणि आंदोलन यशस्वी करण्यामध्ये आपला सहभाग असला पाहिजे, तरच उद्याची आंदोलन यशस्वी होतील. अन्यथा आपल्या समस्या अशाच राहतील आणि ह्या समस्येतनं बाहेर निघणं मुश्किल होऊन जाईल. पर्यायानं आपला प्रपंच चालवणं मुश्किल होऊन जाईल. पर्यायानं धंदा सोडायची वेळ येईल, तर आपल्यावर ही धंदा सोडण्याची वेळ येऊ नये त्यासाठी वेळीच जागा हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता शेतकरी संघटनेच्या आणि अण्णांच्या शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं एक निवेदन द्यायचं आहे आणि निवेदन दिल्यानंतर पुढली रूपरेषा ठरवली जाईल. एवढं बोलतो इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा. लवकरात लवकर सरकारला सांगतो आम्ही, शेतकऱ्यांची मागणी पुरी करा. तयारी करावी लागेल आणि ते आंदोलन तुम्हाला वाटेल गांधी मार्गाने होईल, भगतसिंगचा मार्ग बी आम्हाला स्वीकारावा लागेल. शेतकरी एकजुटीचा